नगराध्यक्ष 100% मैथिलीताई तांबे। म्हणजे डॉक्टर मैथिलीताई तांबे हे नगराध्यक्ष झाले पाहिजे। हो, ते आपल्याला कोणी आलं चांगलंच नाही। नक्कीच। आज तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल? सोनाताई खताळ। बरं, नगराध्यक्ष तर मैथिलीताई तांबेच हवे आहेत। विकास कामं म्हणजे रोडची कामं झाली पाहिजे, सार्वजनिक कामं झाली पाहिजे, गल्ली बोळ्यामध्ये कामं झाली पाहिजे। बदल तर व्हायलाच पाहिजे। दादा तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे? मैत्रीताईच व्हायला पाहिजे 100%। जास्तीत जास्त कामं पाणी पुरवठ्याचे झाले पाहिजे, शहराची सुधारणा झाली पाहिजे। स्वच्छता आहे, रस्ते, इथले प्रांत कार्यालय बघा, बस स्टँड बघा। आज पुण्यामध्ये असं बस स्टँड नाही, असं बस स्टँड इथं आहे, प्रांत कार्यालय। त्याच्यानंतर तुम्ही इकडं शहर पोलीस स्टेशन बघा। म्हणजे 30 वर्ष त्यांनी चांगलं काम केलंय। नगराध्यक्ष मैथिली तांबेच होणार, 100% होणार। आता तरी सध्या ह्या स्थितीला कामं चालू झालेली, तेव्हा यावेळेस आम्ही शक्यतो अमोल खताळ यांच्या पाठीमागच खंबीर उभी। रस्त्याचे प्रश्न महत्वाचे, कारण रस्त्यानं प्रचंड धूळ आहे सगळीकडे। आता मध्ये गटारीचे जे कामं चालू होते त्या नावाखाली जे रस्ते उखडले ते अद्याप रिपेअर झालेले नाही, त्याच्यात जनतेला त्रास होतो। आता थोरात साहेबांनी इथून मागे चांगले कामं केले, इथून मागे 40 वर्ष चांगले कामं केलेले। त्या बाबतीत आपण थोरात साहेबांना 100% मानतो, या बाबतीत काहीच हे नाही। तर कोण नगराध्यक्ष होईल? एकीकडे तांबे गट आहे, एकीकडे खताळ गट आहे। पॉप्युलर तांबे गट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे येणाऱ्या काळात पार पडणार आहेत। नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 2 डिसेंबर रोजी आता यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत। आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये आलेलो आहेत। संगमनेर शहरात जी संगमनेर नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहेत, या ठिकाणी नेमकं वातावरण काय आहे, कोण निवडून येणार, कोण नगराध्यक्ष होणार याची आपण माहिती घेणार आहोत। या ठिकाणी आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या मनात कोण नगराध्यक्ष आहे, संगमनेरकरांच्या समस्या सुटल्यात का, या सर्व प्रश्नांची माहिती आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग दादा काय वाटतं कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे? नगराध्यक्ष 100% मैथिलीताई तांबे याच झाल्या पाहिजे। कारण की गेल्या 40 वर्षात म्हणतोय आपण संगमनेरचा विकास, संगमनेर आता हे आपण या ठिकाणी थांबलो आहे, हे पण एकदम अद्ययावत गार्डन आहे। संगमनेरमध्ये चांगल्या प्रकारचे कॉलेजेस आहे, उत्कृष्ट शाळाचं नियोजन आहे, भव्य दिव्य असं स्टेडियम आहे। आणि संगमनेरमध्ये म्हणजे आपलं शेजारपाजारच्या तालुक्यात जर बघितलं तिथं पाण्याची खूप टंचाई आहे, परंतु संगमनेरमध्ये लाईटचं बटन न दाबता डायरेक्ट नळाला पाणी येतं। त्यानंतर चांगले चांगले मोठमोठे बांधकामं आहेत, रस्ते चांगले आहेत, परत अंडरग्राऊंड गटारीचं काम केलेलं आहे। आणि आता नवीन आमदार आपले सत्यजितदादा तांबे हे गेल्या 2-3 वर्षात ह्यांनी पण इतकं काम केलं आहे। आणि युवकांचं जी फळी आहे ती फळी, आणि मैथिलीताई तांबेचं वैशिष्ट्य की महिलांमध्ये लगेचच सामावून जातात, मिसळून जातात, आणि त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्याकडे आकर्षित होऊन अनेक महिलासुद्धा त्यांच्या त्या सक्रिय सहभाग घेत आहेत त्यांच्या प्रचार फेरी असेल ह्याच्यात। तर 100% मैथिली तांबेचा विजय होईल। दादा तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे? मैत्रीताईच व्हायला पाहिजे 100%। संगमनेरमध्ये अशी कोणती कामं आहे की झाली किंवा तुम्हाला वाटतं की झाली पाहिजे आणखी? संगमनेरमध्ये खूप रोड छान आहे, झाडं बिडं सगळं गार्डन, पाण्याची काही अडचण नाही संगमनेरमध्ये, खूप असे अनेक चांगलं कामं करेल। संगमनेरमध्ये जी आता निवडणूक आहे नगर परिषदेची, तर कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे? संगमनेरमध्ये जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये डॉक्टर मैथिलीताई तांबे हे नगराध्यक्ष झाले पाहिजे। कारण की उच्च शिक्षित आहे आणि एक चांगला त्यांच्या कुटुंबाला वारसा लाभलेला आहे। आणि संगमनेर शहर असेल तालुक्यात असेल, तांबे परिवाराचं खूप चांगलं काम आहे। आणि त्यांचे पती जे आहेत आमदार सत्यजितदादा तांबे यांचं खूप मोठं संघटन कौशल्य आहे, खूप चांगलं नेतृत्व आहे, महाराष्ट्रभर त्यांचं खूप चांगलं काम आहे। त्याचप्रमाणे राज्याचे जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री असतील, सर्वांशी खूप सलोख्याचे संबंध आहे। मैथिलीताई तांबे जर नगराध्यक्षा झाल्या तर मोठमोठा निधी या ठिकाणी राज्यातून ते मिळू शकतील, आणि संगमनेर शहरामध्ये जे चांगलं काम आहे ते चांगलं काम करू शकतील। आणि संगमनेर काम होत असताना शांती, सुव्यवस्था आणि या ठिकाणी सर्व उद्योग व्यवसाय चांगले चालावे यासाठी प्रयत्न ते करतील। आणि त्यांच्या डॉक्टर मैथिलीताई तांबे हे
सुद्धा एक तरुण नेतृत्व आहे, त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे आणि ते करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आपण बघितलं तर विरोधकांकडून असं नेरेटिव्ह सेट केलं जातं किंवा असं सांगितलं जातं टीकाटिप्पणी की 40 वर्ष कुठलाही विकास कामं झालेली नाही, तर संगमनेर एक पद्धतीने भकास शहर करण्यात यांनी नाही का त्यांच्याकडून भकास झालेला आहे, तर फक्त राजकारण केलेलं आहे. त्यामुळं विरोधकांच्या या टीकेला कसं उत्तर राहील? जर मागच्या 40 वर्षाचा तुम्ही काळ बघितला तर या नगर जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात संगमनेर तालुका हा विकासाचा तालुका म्हणून ओळखला जातो. इथलं सहकार बघा, संगमनेर भाऊसाहेब संतोषजी थोरात सहकारी साखर कारखाना असेल, शिक्षण व्यवस्था बघा, अमृतवाहिनी कॉलेजच्या माध्यमातून खूप मोठी शिक्षण व्यवस्था आहे. त्यानंतर तुम्ही उद्योग व्यवसाय बघा, उद्योग व्यवसाय इथं या आमची बाजारपेठ खूप मोठी बाजारपेठ आहे, नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळजवळ 200 ते 250 ह्या ज्वेलरी शॉप्स आहेत, इथं कपड्याचे मोठमोठे शोरूम्स आहे. आजूबाजूच्या तालुक्यातून खूप लोक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे ते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून निळवंडेचं जे धरण झालं, त्या निळवंडे धरणातून दररोज 2 टाईम या ठिकाणी बिगर मोटरीचं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी या ठिकाणी पोचत असतं. पूर्वीची बाब आणि आत्ताची खूप यामध्ये फरक पडलेला आहे. इथं शेजारचा आमचा तालुका आहे कोपरगाव, तिथं 3-3, 4-4 दिवसांनी पाणी येत असतं, पण आमच्या संगमनेर शहरामध्ये 2 टाईम पाणी हे होत असताना त्याचप्रमाणे तुम्ही एक बघा, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल, त्याचप्रमाणे नवीन नगर रोडची प्रशासकीय भवन असेल, तहसील कार्यालय असेल, पंचायत समितीचं कार्यालय असेल, त्यानंतर संगमनेर कोर्ट असेल गुलेवाडीचं, तर हे मोठमोठ्या बिल्डिंग्स ह्या साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले. आणि राज्यात नाही तर बाहेर राज्यात देखील असं मोठं बस स्टँड नाही, असं बस स्टँड अतिशय मोठं बस स्टँड तिथं संगमनेरमध्ये उभं राहिलेले. काही लोकांना बाहेरून आल्यानंतर वाटतं की आपण मोठ्या सिटीमध्ये आलो का, असं साहेबांच्या माध्यमातून खूप चांगलं काम झालेले. उद्योग व्यवसाय छान आहे, सहकार एकदम आणि सर्व धर्मीय लोक शांती व्यवस्थेने एकत्रित राहतात. शांत शहर म्हणून या संगमनेरची एक ओळख आहे. नक्कीच. आज तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल? सोनाताई खताळ. बरं, काय कामं झाली पाहिजे बोलणे त्यांनी येणाऱ्या काळामध्ये? हे असं सांगितलं जातं की 40 वर्षात विकास झाला नाही. तुम्हाला काय वाटतं कोणती महत्त्वाची कामं आहे की जे केली गेली पाहिजे? जे नाटकी नाळं आहे त्याच्या ओपन आहे, पेज आहे, तिला तिकडे लोकांना त्रास आहे, पाणी भेटत नाही, लाईट भेटत नाही. जमजम कॉलनीमध्ये ते DP नाही आहे, काम काय केलं नाही त्यांनी हे लोकांनी. लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये अक्षरशः मतदानातून पूर्णपणे निवडणुकीचं चित्र पालटलं, सत्ता उलटवून टाकली. आता या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आहेत महिला आहेत, समोरच्याही महिला उमेदवार आहेत, तर मग एकंदरीत कसं पाहत आहे की कशी लढत होईल किंवा कोण निवडून येईल? काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल? नगराध्यक्ष तर मैथिलीताई तांबेच हव्या आहेत, कारण की त्या एक युवा जनरेशनसाठी त्यांचे जे मतं आहेत, त्यांचं जे एज्युकेशन आहे किंवा त्यांचं युवा मुलींसाठी जे त्यांचं कम्युनिकेशन आहे, त्या गोष्टी तर त्यांचा अतिशय कौतुकास्पद आहेत त्यांच्या. तर सगळ्यांच्या युवा मुलींच्या मनात हेच आहे की मैथिलीताई तांबे होण्याची शक्यता आहे. शक्यता नाही, झाल्याच पाहिजेत. बरं, तरुणींसाठी असे कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे नगराध्यक्षांनी त्या सोडवल्या पाहिजे शहरामधील? तरुणींसाठी मला हे बोलता येईल की ज्यावेळेस आम्ही कुठेही बाहेर जातो तर एक इलेक्ट्रिक वॉशरूम वगैरे ह्याची सोय संगमनेरमध्ये झाली पाहिजे. त्यांना तितकं एक फिरण्याची किंवा ह्याची त्यांना चांगली, आणि मुलींना इंडिपेंडेंट कसं झालं पाहिजे वगैरे, ह्या व्यक्ती महत्त्वाच्या मैथिलीताई आहेत. तर एक सुरक्षितेच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी म्हटलं जात होतं की संगमनेर सुरक्षित नाही आहे, तर असं महिला म्हणून, एक तरुणी म्हणून तुमची काही मागणी असणार आहे का की जे कोणी उमेदवार असतील, जे कोणी निवडून येतील, त्यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने संगमनेरमध्ये काही उपाययोजना केल्या पाहिजे? हो, एक मागच्या 4 वर्षामध्ये आजपर्यंत असं घडलेलं की मागच्या 4 वर्षामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या फार जास्त ना आपल्या नगरसेवक वगैरे कोणी होते, तर त्यामुळे मुलींसाठी एक फार जास्त गावामध्ये आपल्या संगमनेरमध्ये निघणं हे फार जास्त रिस्की होतं की बाबा आम्ही सुरक्षित आहोत की नाही म्हणून. पण आम्हाला तेच आहे मैथिलीताईकडनं की त्यांनी सुरक्षित करावं आम्हाला सगळ्यांना. नक्की. दादा, काय संगमनेरकरांच्या समस्या आहे आणि कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे? धुळीचं शहर म्हणून संगमनेर आहे आजच्या मितीला. सगळी धूळ, रस्त्यांची कामं नाही, काहीच नाही. सध्या प्रशासक असल्यामुळे कामं ठप्प आहे. बरं,
असं काय वाटतं कोण निवडून येईल इथं? आम्हाला तर वाटतं कोणी निवडून पण संगमेश सुधारला पाहिजे आम्हाला. मग काय वाटतं काय सुधारलं पाहिजे, काय समस्या आहेत? अशा कंपन्या आल्या पाहिजे, योजना आल्या पाहिजे, गरीब लोकांचे कामगारांचं जरा पगार बिगार वाढला पाहिजे असं आमचं ते, बाकी काही नाही. मग आता नगराध्यक्षाचे एक तांबे आणि दुसरीकडे खताळ अशी निवडणूक आहे ही. मग कोणाचा गट जिंकून येईल? कोणी येऊ पाहिजे आपलं टेन्शन नाही आहे, पण काम केले पाहिजे कोणी येऊ. काय वाटतं बा संगमनेरमध्ये आता ही निवडणूक चालू आहे, कोणाची हवा आहे, काय विकास कामं झालीत का? हवा साहेबांची, थोरा साहेबांची. बरं, त्यांचे कामं चांगले आहेत, खूप चांगलं आहे त्यांचं. बरं, मग आता तुम्हाला काय वाटतं त्यांच्या ज्या सत्यजित तांबे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत मैथिली तांबे, त्यांचा गट आहे आणि दुसरीकडे खताळांचा गट आहे, कोण नगराध्यक्ष होईल? नगराध्यक्ष मैथिली तांबेच होणार आहे, 100% होणार आहे. संगमनेरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय विकसित कामं केली पाहिजे? त्यांचा विकास चांगला आहे. थोरा साहेबांनी, तांबे साहेबांनी खूप मोठा विकास केलेला आहे संगमनेरचा. आज बस स्टँड पहा तुम्ही, प्रांत ऑफिस पहा तुम्ही, खूप चांगलं आहे त्यांचं काम, सगळं चांगलं आहे. शेतीच्या बाबतीत सुद्धा चांगलं आहे त्यांचं. आणि संयमी राजकारण आहे त्यांचं असं काय याचं राजकारण नाही आहे. सध्याचं जे राजकारण संगमनेरमध्ये सुरू आहे त्याला काय वाटतं भाऊ की काय बदल झाला पाहिजे? याच्यात बदलच व्हायला पाहिजे. साहेबांचंच राजकारण चांगलं आहे खऱ्या दृष्टीने. काय समस्या आहेत की जे सोडवल्या गेल्या पाहिजे? हो, विकास व्हायला पाहिजे फक्त संगमनेरचा बस. बरं, कोणत्या विकास कामं कोणती पाहिजे भाऊ की जी झाली पाहिजे? विकास कामं म्हणजे रोडची कामं झाली पाहिजे, सार्वजनिक कामं झाली पाहिजे, गल्ली बोळ्यामध्ये कामं झाली पाहिजे बस. बरं, नगराध्यक्ष कोण होईल काय वाटतं? नगराध्यक्ष काय आता ते ये हार जीत दोनों में चालू रहती है ना. अभी जीत हार जीत दोनों भी ये रहती है ना उसमें. तो अभी किसकी होगी वो क्या पता अभी. तर काय वाटतं इथल्या या निवडणुकीत कोण निवडून येईल? खेड्यावरले तर आम्हाला काय नक्की सांगता येईल, पण आम्हाला खताळची भावजय निवडून यायला पाहिजे. काय वाटतं बरं कोण निवडून आलं पाहिजे? आता जो काम करीन त्या आपण आजी तुम्हाला काय वाटतं? आता काय बरंच निवडणुका बघितल्यात ना तुम्ही? बघितलंय, पण आता काय सांगता येईल, जे आपल्याला कोणी आलं चांगलंच नाही. काय संगमनेरचा विकास झाला का किंवा अजून झाला पाहिजे? काय महत्त्वाची कामं आहेत की जे या निवडणुकीमध्ये झाली पाहिजे? नाही, आता संगमनेरचा विकास तसं पाहिलं तर आता एवढ्या 4 वर्षामध्ये म्हणावं असं नाही झालं, कारण प्रशासकीय होतं ना सर्व. बरोबर. परंतु 25-30 वर्षापासून 25-30 वर्ष डॉक्टर तांबे साहेबांच्या थोरा साहेबांच्या नेतृत्वाखाली यांच्याकडे नगरपालिका होते, त्यावेळेस विकास चांगला झालेला आहे. म्हणजे रस्ते वगैरे आता तसं जर पाहिलं तर शहर मोठे आता वाढत चालले झपाट्याने. इथं त्यांनी पाण्याचा प्रश्न जो मेन होता, धरणातून डायरेक्ट पाणी, हे महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेलं आहे, डायरेक्ट धरणातून पाणी. बरोबर, म्हणजे ते एक महाराष्ट्राला घेण्यासारखा एक विषय. दुसरं स्वच्छता आहे, रस्ते, इथले प्रांत कार्यालय बघा, बस स्टँड बघा. आज पुण्यामध्ये असं बस स्टँड नाही, असं बस स्टँड इथं आहे, प्रांत कार्यालय. त्याच्यानंतर तुम्ही इकडं शहर पोलीस स्टेशन बघा. म्हणजे 30 वर्ष त्यांनी चांगलं काम केलंय. कचऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे डॉक्टर तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं केलेलं आहे. दुर्गाताई नगराध्यक्ष होत्या काही दिवस, चांगलं आहे. 4 वर्षात रखडलाय, मग त्यांच्याशिवाय पर्याय नाही. मग नगराध्यक्ष कोण होईल? नाही, तांबे घराण्यातलंच पाहिजे, वारसा चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे आता सत्यजित दादा खडतर आमदार आहे एकदम, नाही का, म्हणजे महाराष्ट्राचे आयकॉन आहे ते आज तरुणांमध्ये. आणि त्यांचा अनुभव चांगला आहे, जिल्हा परिषदला त्यांचा अनुभव चांगला आहे. त्याच्यानंतर आज जिल्हा आपलं पदवीधरचं ते काम बघतात, आज 5 जिल्हे त्यांच्या अंडरमध्ये. बरोबर. आणि चांगलं आहे, म्हणजे सभागृहामध्ये प्रश्न मांडण्यासाठी, त्यांचं आवाज उठवण्यासाठी. आणि त्यांचं असं एक चुटकी सरशी तो प्रश्न मार्गी लावतात, म्हणजे शब्दाला जागणार आहे बुवा. त्यांचा दिलेला दादांचा शब्द वादा पक्का असतो. असं एकंदरीत शहरातल्या नागरी समस्यांबाबत काय वाटतं की आणखी काय बदल झाले पाहिजे? आणखी काय, आता मध्ये जे रेल्वेचं बोलताय ते जर झालं तर अतिउत्तम आहे. कारण कोणीही करा, कोणत्याही पक्षातल्या व्यक्तीने जर केलं ना, ह्याच्यात संगमनेरमध्ये जे नागरिक आहे त्यांचाच फायदा होणार आहे. दुकानदार आहे, व्यवसाय, सगळ्या गोष्टींचा. आणि संगमनेरमध्ये प्रगती 100% होणार आहे. कोणी पण करा, पण हे कामं तर नक्कीच करावा. आता ही जे नगराध्यक्षाची निवडणूक आहे, एकीकडे तांबे गट आहे, दुसरीकडे खताळ गट आहे. एक एवढ्या दिवसांचा अनुभव, तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल? सत्ता तर काँग्रेसचीच बसणार आहे. काँग्रेसचीच बसणार आहे. काँग्रेसची. पण आता काँग्रेसचा पॅनल नाही आहे, काँग्रेसच्या पॅनल म्हणजे त्यांच्या नावाखाली तांबे आहे, त्यांच्याच अंडर खाली चालणार आहे.
तसं त्यांनी पण संगमनेरसाठी भरपूर केलेलं आहे. अशा समस्या आहे का आता रोजगार वाढला पाहिजे तरुणांना. बरोबर. आणि त्याचप्रमाणे तरुण आता सध्या रोजगाराच्या दिशेने चालला आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या आता MIDC काम वगैरे कामाच्या बाबतीत या बाबतीत रोजगाराच्या समस्या पाहिजे. हा बरं. आता तुला काय वाटतं की जे निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे की हिंदुत्ववादी आहे, कामं झाले पाहिजे की राजकारण? नाही, राजकारण हे चुकीची गोष्ट आहे. राजकारण व्हायलाच नाही पाहिजे या मुद्द्यात. खरं म्हणजे या ठिकाणी विकास झाला पाहिजे. आता संगमनेरमध्ये आपण इथून मागे 40 वर्ष बघितले. आता 5-6 महिने झाले असतील आमदारकीच्या निवडणूक लागून. त्याचप्रमाणे अजून कामाचं तर काही दिसत नाही. आपण इथून मागं पाहतो, आता थोरात साहेबांनी इथून मागं चांगले कामं केले. इथून मागे 40 वर्ष चांगले कामं केलेले. त्या बाबतीत आपण थोरात साहेबांना 100% मानतो. या बाबतीत काहीच हे नाही. बरं, मग कोण वाटतं नगराध्यक्ष कोण होईल? आता नगराध्यक्ष आता डिक्लेअर तर काही सांगू शकत नाही. आपल्याला 1 तारखेला निवडणूक, 2 तारखेला मतमोजणी होईलच. एकीकडे तांबे गट, एकीकडे खताळ गट आहे. तर आम्ही तांबे साहेबांच्या खंबीरपणे त्यांच्या मागं आहोतच. कायमच सोबत राहू आणि ही गवाही देतो मी. तर आम्ही कायमच सोबत राहू. आम्ही तर परत तांबे साहेबांच्या आम्ही कायमच सोबत आहेच. संगमनेरकरण म्हणून आमचं हे म्हणणं आहे का भाऊ संगमनेरमध्ये चांगली आता निवडणुका झाल्यानंतर चांगली प्रगती झाली पाहिजे. रस्त्याची दुरुस्ती आहे, आपले जे पोरांचं काय शिक्षणाचं आहे त्याची प्रगती झाली पाहिजे. मग रुग्णालय नवीन बनले पाहिजे, हे आमची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं संगमनेरमधली कुठली कामं झाली पाहिजे या निवडणुकीमध्ये? रस्त्याचे प्रश्न महत्वाचे, कारण रस्त्यानं प्रचंड धूळ आहे सगळीकडे. आता मध्ये गटारीचे जे कामं चालू होते त्या नावाखाली जे रस्ते उखडले ते अद्याप रिपेअर झालेले नाही. काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल बरं? एकीकडे तांबे गट आहे, एकीकडे खताळ गट आहे. सध्या तरी महायुतीचं पारडं जड वाटतं आम्हाला. आता वाटतंय का नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही बदल होईल? बदल तर व्हायलाच पाहिजे. आणि काही कामं बी प्रलंबित आहेत, रस्त्याचे कामं आहेत नाही का. आणि ही धूळ कचरा याचे काही प्रश्न असतात नाही का, हे सुद्धा म्हणजे व्हायला पाहिजे, व्यवस्थित व्हायला पाहिजे असं मला वाटतं. 40 वर्ष संगमनेरचा विकास जर पाहिला तर सध्या काहीच विकास नाही आपल्या इथे. तुम्ही रोड पहा किंवा 12 भानगडी पहा. आता हे कचरा गुंजळवाडीची अशी परिस्थिती आमची का कचरा इतका झालेला आहे का गाड्या वगैरे येत्या काहीच गोष्टी नाही. हे जे आत्ताचे अमोल खताळ जे निवडून आलेले तर यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे. यांच्या याच्यामध्ये जो निधी पाहिजे तो निधी पण भेटतोय, सगळ्या गोष्टी सुखसुविधा सगळ्या भेटत आहे. याच्या पाठीमागं 40 वर्ष म्हणजे रोडचे जे कामं आहे म्हणा, बाकीचे जे ग्रामपंचायत नगरपालिका हे काहीच कामं झालेले नाही. आता तरी सध्या ह्या स्थितीला कामं चालू झालेली. तेव्हा यावेळेस आम्ही शक्यतो अमोल खताळ यांच्या पाठीमागच खंबीर उभे. काय वाटतं कोणते विकास कामं झाली पाहिजे? ते व्हायलाच पाहिजे. सगळं रस्ते खड्डे जास्त आहे, कारण त्याला आराम नाही आहे रोडला. गाड्या एवढे येतात जातात, दिवस गाड्या वाढू राहिले, माणसं वाढू राहिले. त्याबद्दल आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काय केलं पाहिजे बुवा? आता का तरी फॅसिलिटी द्यायला पाहिजे निवडणुकीमध्ये. आता बरं, आता काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल? एकीकडे तांबे गट आहे, एकीकडे खताळ गट आहे. पॉप्युलर्स तांबे गट. नगराध्यक्ष पदामध्ये तांबे विरुद्ध खताळ आहे हा सामना. काय वाटतं बघू कोण निवडून येईल? जास्तीत प्रभाव तर असं वाटतंय का तांबेंचा आहे. बरं, कारण तर मी तुम्हाला ते पण सांगतो, कारण की ते एज्युकेटेड पण आहे, त्यांचं चांगलं शिक्षण पण झालेलं आहे. आणि त्यांचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा येणार आहेत ते पण आता असं आम्ही जर बघितलं तर ते पण चांगलं एज्युकेशन त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे ते लोकांचं चांगल्या प्रमाणे जे काय म्हणतात आपण त्याला समस्या जे आहे ते सॉल्व करू शकतात. तर एवढंच म्हणायचं आहे का तांब्यांकडे थोडं जास्त ते आहे, प्रभाव जास्त आहे संगमनेरमध्ये. बरं, निवडणुकीत काय अशी मागणी राहील बो की वेल एज्युकेटेड उमेदवार आहे तर काय मागणी केली पाहिजे की त्यांनी काय केलं पाहिजे तरुणांसाठी? तर संगमनेरमध्ये संगमनेर शहरात, संगमनेर आपलं तालुक्यात त्यांनी सगळ्यात आधी तर जे बेरोजगार लोक आहे, जे मुलं आहेत, तर त्यांना रोजगार मिळावा, पहिली गोष्ट हीच आहे. आणि तर संगमनेरचे जे आहे ते व्यवस्थित रस्ते वगैरे सगळं ते बघावं आणि धुळीचं सगळ्यात आधी ते करावं, सॉर्टेड करावं विषय.